ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाण्यात मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबोडी कोळीवाडा येथे दीपोत्सव उत्साहात साजरा झाला। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्थानिक नागरिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। दिवंगत अनंत तरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला 24 वर्ष पूर्ण झाली। संजय तरे आणि महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने ही परंपरा जपली जात आहे। या निमित्ताने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री प्रदीप शिंदे, धनेश पाटील आदींच्या हस्ते यावेळेस दीप प्रज्वलन झालं। उपस्थितांना पेढे, तुळशी वृंदावन देण्यात आलं। सारिका राऊत यांच्या रांगोळीने कार्यक्रमात रंगत आणली। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेले 24 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि दादांनी हा कार्यक्रम चालू करून दिलेला आहे। ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरी करतो आणि सर्व नागरिकांना तुळशी रोपं वाटतो, कारण तुळशी रोप हे पवित्र आहे आणि एक पवित्र झाड लोकांच्या घरी जावं हीच सरांची भावना होती। त्याप्रमाणे आम्ही सगळं करतोय आणि लोकही खुशीने इथे येतात। आम्ही कोणालाही आमंत्रण करत नाही आहे, त्यामुळे लोक इथे आनंदाने येतात आणि आम्हाला धन्यवाद देऊन जातात। गेली अनेक वर्ष इथे आम्ही पूर्वसंध्या, गुढीपाडवा हा कार्यक्रम करतोय, कारण नवीन पिढी, येणारी नवीन पिढी 31 डिसेंबर हाच आपला नवीन वर्ष असं धरून चालतंय आणि त्या येणाऱ्या नवीन पिढीला की हिंदू वर्षाप्रमाणे गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष आहे हे कळण्यात यावं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा जावा, हेच हेतू धरून आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला। आणि इकडे आमचं राबोडीचं प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे आणि तिथे त्याच्या देवाच्या दारात एक दिवा प्रत्येकाने तेवावा, असं एक हे होतं की प्रत्येकाच्या नवीन वर्षाचा एक चांगला दिवा लावताना एक चांगला संकल्प घ्यावा मनात, अशी काहीतरी एक सदिच्छा घेऊन हा आम्ही कार्यक्रम चालू केलेला। आणि खूपसे आजूबाजूचे सगळे नागरिक इकडे येतात आणि इथे आपण गुढीपाडवा, पूर्वसंध्या गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आदल्या दिवशीच साजरा करतो। ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ झाला आहे। कोपरीतील संत तुकाराम महाराज क्रीडांगणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते आरती झाली। शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रकाश कोटवाने, राहुल लोंढे आदी उपस्थित होते। उदय ग अंबे उदय या कार्यक्रमात धनश्री देशपांडे, केतकी भावी जोशी, केतकी चैतन्य यांनी सादरीकरण केलं। महिला वाद्यवृंदाने यावेळेस अक्षरशः रंगत वाढवली। भाविक महिलांनी फेर धरत या कार्यक्रमात सहभाग घेतला। मोठ्या संख्येने नागरिकांनी यावेळेस देवीचं दर्शन घेतलं आणि कार्यक्रमात सहभाग घेतला। चैत्र नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनाखाली, मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे। भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो। अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो। रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात। आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे। उद्या वर्षा उदगावकर येथे येणार आहेत। मी आधी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे दिघे साहेबांचे खरे शिष्य आहेत, की दिघे साहेबांची सगळी संस्कृती, सगळ्या परंपरा, सगळे कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे घेऊन आले, पुढे चालू ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही। त्यातलाच हा ठाणे पूर्वचा जांभे चैत्र नवरात्र उत्सव हा आपण पाहतोय। आज सुरुवात झालेली आहे। गेली अनेक वर्ष स्वतः शिंदे साहेब यामध्ये सहभागी असतात। देवीच्या आगमनापासून ते 108 प्रदक्षिणा स्वतः ते मारतात। फक्त नेतेगिरी करत नाहीत, तर भक्त म्हणून, कार्यकर्ता म्हणून काम करतात।
ठाणे आणि मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झाला. नवीन स्थानकामुळे ठाणे स्थानकावरील ताण कमी होणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे नामकरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाण्यात कोलबाट रोड येथे 19 ते 26 मार्च दरम्यान नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा, होम हवन आणि आरती संपन्न झाली. हरिभक्तपरायण हनुमंत गंगथडे यांनी यावेळेस कीर्तन सादर केलं. दररोज मोफत आरोग्य शिबिराचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री सचिन भोसले यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे आपण चैत्रातला नवरात्र उत्सव साजरा करतोय. तुम्ही जर बघितलं असेल तर आज आपले पक्षाचे, आमचे जवळचे, आमचे मित्रमंडळी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यात सामील होतात. सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि लाडके खासदार, ठाण्याचे लाडके खासदार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांच्या साथीने, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या साथीमुळे हे करू शकतोय. आज तुम्ही बघत असाल तर स्वागत आपलं एकदम जोरात असं स्वागत यात्रा आपण गुढीपाडव्यानिमित्त तसेच आपल्या देवीच्या आगमनानिमित्त काढली. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ढोल ताशे पथक, लेझीम
डान्स पथक, बँजो होता, ब्रास बँड होता, काही मॉस्कट घातलेली मुलं होती, तर घोडागाडी होती. लहान मुलांनी, एरियातल्या मुलांनी त्याच्यात सहभाग घेतलेला की त्यांनी कोणी शिवाजी महाराज, कोणी राणी लक्ष्मीबाई, झाशीबाई असं त्यांनी प्रदान केलेलं, वेशभूषा केलेली. तर अशा सगळ्या एरियातल्या, प्रभागातल्या आणि माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांमुळे, माझ्या साथीदारांमुळे हा कार्यक्रम चांगल्यारीत्या करू शकत आहे. वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या एका पत्रकार परिषदेचं आज आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्पातून तिसरी मुंबई प्रकल्प जाहीर करण्यात आला असून 12 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनुसार पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाणार आहे. पालघरमध्ये आशियातील मोठं बंदर उभारण्याची घोषणा करण्यात आली. राज्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळेस श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे, चौथं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट, म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो, ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला, समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल, तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो, बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तर मी करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. मुंबईतील 4,000 स्टॉलधारकांना फेरीवाले घोषित करण्याच्या प्रस्तावावर आमदार संजय केळकर यांनी आक्षेप घेतला आहे. ब्रिटिशकालीन स्टॉलधारकांनी अनेक वर्ष शुल्क भरून व्यवसाय केला आहे. महापालिकेच्या प्रस्तावामुळे परवाना हस्तांतरणावर बंदी येऊन हजारो कुटुंबांवर परिणाम होणार आहे. आदर्श BMC स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियनने 25 वर्ष लढा दिल्याचं देखील त्यांनी या संदर्भात नमूद केलं. स्टॉलधारक आणि फेरीवाले यांच्यात फरक ठेवून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली. स्टॉल धारक आले होते, आदर्श BMC स्टॉल लायसन्स होल्डर्स युनियनचे. त्यांच्याकडे जवळजवळ 4,000 लोक असे आहेत की ब्रिटिशकालीनपासून त्यांना ते स्टॉल देण्यात आलेले आहेत. सर्व प्रकारची ती भाडी भरतात, शुल्क भरतात, परवाना शुल्क भरतात, अनामत रक्कम भरतात आणि फिक्स अशा प्रकारचे स्टॉल आहेत. पिढ्यानपिढ्या ते त्या ठिकाणी स्टॉल चालवतात. परंतु मुंबई महापालिकेने असा प्रस्ताव आणला आहे की त्यांना हॉकर्स म्हणून ते नेमायला निघालेले आहेत. हॉकर्सची व्याख्या वेगळी आहे आणि स्टॉलची व्याख्या वेगळी आहे, अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे यांचे सगळा उदरनिर्वाह जो आहे तो या स्टॉलवर असल्यामुळे या ठिकाणी 25 वर्षापासून त्या अनेक त्यांच्या मागण्यांकरता संघर्ष करत आहेत, अध्यक्ष महोदय. त्यांचा सगळा उदरनिर्वाह याच्यामध्ये त्यांनी परवाना हस्तांतरण बंद केलं आहे, खरेदी विक्री बंद केली आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी अडचणीत आली आहेत, अध्यक्ष महोदय. मी देखील याच्यामध्ये लक्ष घालून 2 वेळा बैठका घेतल्या महापालिकेमध्ये, परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना हॉकर्स नसून ते स्टॉलधारक आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडनं शुल्क घ्यावं किंवा त्यांना ज्या ज्या म्हणून योजना आहेत त्या योजनेचा लाभ द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करत आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा
पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.